नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन येत आहोत. सगळ्यांनाच उत्कंठा होती. अनेक लाभार्थी आपल्याला विचारत आहेत की आमचं जे मागील 2 ते 3 महिने असतील किंवा डिसेंबर महिन्यापासून आमचं कार्ड ॲक्टिव्ह नव्हतं आणि त्यानंतर ॲक्टिव्ह झालं आणि पण मात्र मागील काही महिन्यांची पेन्शन आहे ती थकीत राहिलेली आहे, ते मात्र आम्हाला अनुदान मिळालं नाही आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये थकीत अनुदानासंदर्भात अगदी 100% खरी माहिती आपण घेऊन येत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता ऑक्टोबर महिन्याच्या पेन्शन वितरणाचा जी-आर आपण मागीलच व्हिडिओमध्ये पाहिला आहे की प्रसिद्ध झालेला आहे. साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या 5 ते 6 तारखेच्या दरम्यान म्हणजे सुट्टी जर असेल तर यामध्ये बदल होऊ शकतो. तर पहिल्या आठवड्यामध्ये लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि याच्यात दिव्यांग लाभार्थी असतील तर यांच्यासाठी डबल खुशखबर, वाढीव अनुदान त्यांना मिळणार आहे आणि इतर लाभार्थ्यांना रेग्युलर 1500 रुपयांचीच पेन्शन येणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे थकीत अनुदान आहे, थकीत पेन्शन आहे तर मिळण्यासंदर्भात सरकारची आता पावलं उचलण्यात आलेली आहेत. तर विशेष सहाय्य विभाग जे महाराष्ट्र शासनाचा आहे तर यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्हा परिषद आहेत किंवा जिल्हाधिकारी आहेत तर यांना एक परिपत्रक देण्यात आलेलं आहे. या तुर्तास हे परिपत्रक नाही आहे. ज्यावेळी परिपत्रक आम्हाला मिळेल त्यावेळी संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. तर या परिपत्रकामध्ये असं मेन्शन करण्यात आलेलं आहे की मागील काही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वृद्धापकाळ पेन्शनधारक असतील, विधवा पेन्शनधारक असतील तर यांना ऑनबोर्डवरती म्हणजे डीबीटीद्वारे ही पेन्शन वितरित करण्यासंदर्भात त्यांना डीबीटी पोर्टलवरती ऑनबोर्ड करण्याचं काम सुरू होतं. परंतु काही लाभार्थी आहेत यांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्यामुळे त्यांना या दिवसांमध्ये म्हणजे डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल तर काही महिन्यांपर्यंत जोपर्यंत त्यांचं कार्ड ॲक्टिव्ह नव्हतं तोपर्यंत त्यांना लाभ मिळाला नव्हता आणि जेव्हापासून त्यांचं कार्ड ॲक्टिव्ह झालं त्यामुळे चालू महिन्याची त्यांना पेन्शन येतेच, परंतु त्यांना मागील महिने जे थकीत आहे ते वितरित करण्यासंदर्भात त्यांना आता विशेष मोहीम घेण्यासंदर्भातल्या सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसील असेल किंवा अधिकारी असतील तर यांना एकत्रित घेऊन विशेष मोहिमा राबवायच्या आहेत. तर या विशेष मोहिमांमध्ये ज्यांची अजून KYC झालेली नाही आहे किंवा ज्यांचे अनुदान अजून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही आहे, आधार कार्डला बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांचं अनुदान म्हणजे पेन्शन येत नाही आहे, यांचा सर्वे करायचा आहे आणि त्याचबरोबर या परिपत्रकासोबत ज्यांचं अनुदान म्हणजे डीबीटी ऑनलाईन झालेली नाही अशा याद्या देखील या परिपत्रकासोबत आहेत आणि याचबरोबर ज्यांचे थकीत अनुदान आहे तर यांचा देखील सर्वे करण्याच्या सूचना संबंधित प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. तर ही खरी माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांना या नोटीस आलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच या संदर्भात विशेष मोहीम सर्वे केला जाणार आहे आणि या सर्वे अंतर्गत त्यांचा डेटा एकत्रित केला जाणार आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे थकीत पेन्शन असेल यांची देखील नोंदणी केली जाणार आहे की किती महिन्यांपासून पेन्शन मिळाली नाही आहे असं संपूर्ण पुरावे गोळा करून अशा प्रकारे हा सर्वे करून संबंधित जी पोर्टल आहे दिव्यांग पेन्शन वितरण आहे किंवा संजय गांधी निराधार योजनेचं अधिकृत वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरती संबंधित माहिती अपडेट करण्याचं काम त्यांना सांगण्यात आलेलं आहे. नुकताच याच आठवड्यामध्ये ही जी नोटीस आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी आहेत यांना प्राप्त झालेली आहे. तर लवकरच ही नोटीस मिळाल्यावरती आपण माहितीशीर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुर्तास ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. फायनली सरकारने आता जे दिव्यांग असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील यांच्या थकीत पेन्शन वितरणासंदर्भात फायनली आता पाऊल उचललेलं आहे. लवकरच हा सर्वे पूर्ण होईल. माहिती पोर्टलवरती अपडेट झाल्यानंतर सर्वांना त्यांची थकीत आणि हक्काची पेन्शन आहे ती मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरच त्यांचं थकीत अनुदान, थकीत पेन्शन मिळणार आहे आणि याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील त्यांना पुढील पेन्शन मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.